नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जल जीवन योजना। ग्रामपंचायत सदस्य सतीश कुशावते म्हणून आपली काहीतरी कर्तव्य जबाबदारी आहे, यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। ही जल जीवन योजना बघा, म्हणजे असे वाटते का ती जल जीवनची टाकी आहे का शौचालयाची टाकी आहे, हेच काही कळत नाही। म्हणून माझी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पालघर यांना नम्र विनंती असणार आहे की सर, ही योजना आता 30 वर्षासाठी 30 वर्ष पाण्यासाठी आपण काही खर्च करू शकणार नाही। म्हणून म्हणजे ही अंतिम योजना अशी आहे की या लोकांना पाणी या साईडने जे आपण त्या दिवशी व्हिडिओ टाकला 4 तारखेला, त्या साईड अनेक असे पाडे आहेत, 3-4 पाडे आहेत का ते लोकांना प्यायला पाण्याचे हे म्हणजे एकमेव हे होतं, एकमेव माध्यम होतं का ते बाबा आता तरी आपल्या खेडोपाडी पाणी पोहोचेल। पण या टाकीच्या अवस्थेमुळे असं वाटत नाही का त्या लोकांना पाणी पोहोचेल। पण पोहोचलं तर चांगलीच गोष्ट आहे, मी काय त्यांना नावं ठेवत नाही। पण माझा एक निस्वार्थपणे उद्देश असणार आहे की या लोकांनी आपले नवीन विहीर पण बांधलेले आहे आणि फक्त 42 लाख रुपये एवढा निधी फक्त या पाईपासाठी आणि या याच्यासाठी एवढे त्यासाठी हे केलेलं आहे। तर माझी शासनाला अशी विनंती असणार आहे की याच्यामध्ये सुधार करून नवीन विहीर पण बांधण्यात यावी आणि जर होत असेल तर हे टाकी उंचावर बांधण्यात यावी, जेणेकरून प्रत्येक खेडोपाडी पाणी पोचेल। कारण म्हणजे जो इस्टिमेट बनवला गेला त्याच्यामध्ये जो शेवटचा ह्या साईडने जो शेवटचा पाडा आहे अवचित पाडा म्हणून, ग्रुप ग्रामपंचायत बालवली कणबोली हद्दीतील शेवटचा पाडा आहे अवचित पाडा म्हणून, त्या अवचित पाड्याचा पण या लोकांनी इस्टिमेटमध्ये नावं घेतलं नाही। आणि ह्या साईडने चौडेपाडा, ठाकरेपाडा, आवाटेपाडा, तर ह्या साईडचं पण जो आवाटेपाडा यांचं पण ते इस्टिमेटमध्ये नावं घेतलं नाही। आणि इंजिनियर लोकांचा म्हणणं असा का हे यांचे जर नाव या 2 पाड्यांची नावं घेतली असती तर टाकी म्हणजे टाकी उंच आली असती। पण मला काय सांगायचं आहे का इस्टिमेट बनवताना 2 माणसांना विचारा तुम्ही, बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती असणार आहे का याच्यामध्ये सुधार करून जर काही होत असेल तर बघा। कारण आता 30 वर्ष तरी पण पाण्यावर खर्च करू शकत नाही। म्हणून माझी तात्काळ विनंती असणार आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पालघर यांना। आणि फिल्टर प्लॅन्टचे पण म्हणजे असं ऐकून आहे का फिल्टर प्लॅन्ट पण आहेत, पण म्हणजे असं दिसत नाही का त्यांनी कुठे फिल्टर प्लॅन्ट बसवलेले आहेत काय। तर थोडं लक्ष घालून पालघर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पालघर यांनी थोडं लक्ष घालून या योजनेची थोडीशी चौकशी करण्यात यावी आणि जेणेकरून लोकांना पाणी पोहोचेल याची दक्षता घ्यावी, हीच नम्र विनंती।